श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या बग्गा क्रमांक 10 पालखी सोहळ्यात आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक आकाश बापना यांच्या शुभ हस्ते महाआरती व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या महाप्रसादाचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला। श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या बग्गा क्रमांक 10 पालखी सोहळा हा जामखेड तालुक्यातील चुंबळी या ठिकाणी आला आहे। या पालखी सोहळ्याचा आज चौथा दिवस आहे। या ठिकाणी दररोज गजे ढोल पथक, महिलांच्या ओव्या, आराधी पथक, कीर्तन, भारूड, खंडोबा व बाळूमामाचे गाणे, फुगडी, लेझिम असे धार्मिक कार्यक्रम होत असतात। या कार्यक्रमास तालुक्यातील हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। याच अनुषंगाने काल गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष व उद्योजक आकाश बापना यांच्या शुभ हस्ते महाआरती करण्यात आली। यानंतर त्यांच्या वतीने भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या बग्गा क्रमांक 10 पालखी सोहळ्याचे काशीनाथ महाराज यांनी आकाश बापना यांनी महाप्रसादाचे आयोजन केले याबद्दल त्यांचे आभार मानले। यावेळी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या बग्गा क्रमांक पालखी सोहळ्याचे काशीनाथ महाराज, आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बापना, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे, मोहन मामा गडदे, गोकुळ हुलगुंडे, उद्धव हुलगुंडे, तुषार हुलगुंडे, गणेश हुलगुंडे, दत्तात्रय जगताप, अशोक कुमटकर, अख्तर शेखसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आकाश बापना या भाविकांची आज जागा, या जागेवर बघा किती पुण्य आहे आणि या जागेवर आज तुमची पंगतीकार मंडळी आणि या पालखीच्या वतीनं मी काशीनाथ शिवगारीचा आभारी, त्यांचा मनापासून आभारी मंडळी, त्यांचं तिथं मनापासून धन्यवाद आहे आणि सर्व गाववाल्यांचे तिथं मनापासून धन्यवाद मंडळी। बघा एवढा एक छोटा, आपलं गाव छोटा आहे पण या गावाला किती झटून सेवा करणे, बघा मला मनापासून आभारी आहे। आत्मापूर येथे श्री संत बाळूमामा यांच्या देवस्थानावरनं आज या ठिकाणी पालखी सोहळा आलेला आहे। या पालखी सोहळ्यासाठी जेव्हा मला 1-2-3 दिवसापूर्वी फोन आलता, मी सांगितलं का हे भाग्य जर आम्हाला मिळालं तर नक्कीच आम्ही या ठिकाणी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू। विशेष सांगितलं झालं तर आदमापूर हे कोल्हापूर पासून 100 ते 120 किलोमीटर आहे। या देवस्थानावर मी स्वतः 2 ते 3 वेळा माझी भक्ती आहे आणि या ठिकाणी मी खूप वेळा गेलो पण आहे। माझा विशेष तिथला अनुभव सांगायचं झालं तर जेव्हा आम्ही कोल्हापूरकडून निघालो होतो तर तेव्हा आम्हाला रस्ता माहित नव्हता का आदमापूरला कसं जायचं आहे, परंतु आम्ही 1-1.5 तास आम्ही पुढे जेव्हा गोवाकडे जाताना निघालो होतो तेव्हा आम्हाला अचानक आदमापूरचं गाव समोर लागलं आणि ती रात्रीची वेळ होती। रात्रीच्या वेळी मंदिर बंद झाल्यामुळे आम्हाला दर्शन भेटले नाही, परंतु तिथल्या भाविक भक्तांनी आम्हाला सांगितलं की आपण आज जर या ठिकाणी थांबलं तर नक्कीच सार्थक होईल। आम्ही त्या दिवशी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन घेतले। दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा हुबेहूब आम्हाला बाळूमामांचं असं हुबेहूब दर्शन झाल्यासारखं आम्हाला भास झाला आणि नक्कीच या ठिकाणी हे जागृत देवस्थान आहे आणि एवढ्या मोठ्या संतांचं त्यांचा पालखी सोहळा आज आपल्या जामखेडमध्ये चुंबळी येत आहे, ते खरंच भाग्याचं काम आहे आणि या भाग्यासाठी आपण मला सेवा करण्याची संधी दिली, त्यामुळे मी सर्व संस्थांचे, सर्व चुंबळीकरांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि काशीनाथ महाराज यांनी मला या सेवे करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। बाळूमामाच्या नावानं सांग भले, बाळूमामाच्या नावानं सांग भले।